काही माणसं पदावरून मोठी होत नाहीत, तर त्यांच्या कामातून, त्यांच्या स्वभावातून आणि लोकांच्या मनातल्या स्थानातून मोठी होतात. ज्या हातांनी अनेक गावे घडवण्यामध्ये आपले संपूर्ण योगदान दिले, ज्या विचारांनी अनेकांना दिशा दिली, ज्या पावलांनी विकासाची वाट चालत राहिली, आज आपण साक्षीदार आहोत अशाच एका प्रवासाचे. त्या प्रवासाचा आज आपण सन्मान करत आहोत. आपण सन्मान करत आहोत. आपण सन्मान करत आहोत. शेतकरी कुटुंबात जन्मलेला एक साधा मुलगा आणि असंख्य लोकांच्या आयुष्यात बदल घडवणारा अधिकारी. फिल्मोशन स्टुडिओज अभिमानाने सादर करीत आहे एक कहाणी. विटा पंचायत समितीतील विस्तार अधिकारी पंचायत श्री वसंत भानुदास माळी यांची. शेतकरी कुटुंबात जन्म. वडील भानुदास शंकर माळी हे अतिशय कष्टाळू, मुलांना शिकवण्यासाठी अहोरात्र मेहनत करणारे. आई सजाबाई म्हणजे प्रेमळ, साक्षर असणारी आणि त्या काळातही मुलांच्या शिक्षणासाठी नेहमी प्रयत्नशील असणारी. आजोबा शंकर भाऊ माळी कडक शिस्त, वेळेचे भान आणि प्रामाणिकपणाची शिकवण देणारे. अशा आई, वडील आणि आजोबांच्या संस्कारात घडलेले व्यक्तिमत्व म्हणजे श्री वसंत भानुदास माळी होय. तसेच चुलते तुकाराम शंकर माळी हे शिक्षक होते. यांच्याकडून सुद्धा त्यांना शिकण्यासाठी प्रोत्साहन मिळाले. लहानपणापासूनच कामाची सवय असणारे, जनावरं सांभाळणं, शेतीची कामं, घरकामात आईला मदत आणि त्याचबरोबर शिक्षण. त्यांच्या शिक्षणाला भाळवणीच्या जिल्हा परिषद शाळेतून सुरुवात झाली. नंतर न्यू इंग्लिश स्कूल भाळवणीमध्ये 10वी पर्यंत शिक्षण. भाळवणीतले शिक्षक संजय कदम, पांडुरंग शिंदे, गोंदकर गुरुजी या सर्व शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. गोंदकर गुरुजींनी त्यांना अगदी वडिलांप्रमाणे सतत योग्य दिशा दाखवली. आता हे वसंतराव हे त्यावेळी अत्यंत खोडकर मुलगा, पणापासून तो खोडकर जरी असला तरी त्याच्या अंगचे जे गुण वेगळे, ते खूप सुंदर होते. आमची शिस्त म्हणजे प्रेमानं सांगणं, त्यांची शिस्त म्हणजे कडकपणानं सांगणं. हे झालं पाहिजे म्हणजे पाहिजे. त्यामुळे तो लहानपणापासून असा दोघांच्याकडून तो घडत गेलाय. 1983 साली 10वी उत्तीर्ण झाल्यानंतर पुढच्या वाटचालीसाठी आटपाडीच्या मोहन मोकाशी सरांचे मार्गदर्शन मिळाल्यामुळे कसबे डिग्रस येथे ॲग्रिकल्चर डिप्लोमाला ॲडमिशन घेतले आणि आयुष्याला दिशा मिळाली. पण प्रत्येक प्रवास सरळ नसतो. 18 वर्ष पूर्ण नसल्यामुळे ग्रामसेवक परीक्षेला बसता आलं नाही. त्यानंतर 5 वर्षे झिरो बजेट लागल्यामुळे ग्रामसेवक या पदासाठी 5 वर्ष जागाच निघाल्या नाहीत. हा काळ संघर्षाचा होता. थांबण्याचा नाही, तर स्वतःला घडवण्याचा होता. वसंत माळी यांनी म्हणूनच न थांबता 11वी कॉमर्समध्ये प्रवेश घेतला आणि बळवंत कॉलेजमध्ये CR म्हणून जबाबदारी पार पाडत 12वी कॉमर्स पास झाले. त्यानंतर भाळवणीतील संजीवनी पतसंस्थेचे संस्थापक घोरपडे गुरुजींनी त्यांच्या पतसंस्थेमध्ये क्लार्क म्हणून नोकरी दिली. 3 वर्षे क्लार्क म्हणून नोकरी करत त्यांनी पुढचे ग्रॅज्युएशन हे एक्सटर्नल केले. BComच्या 3ऱ्या वर्षी असताना ग्रामसेवक पदासाठी महाराष्ट्र शासनाच्या निवड मंडळामार्फत परीक्षा निघाल्या होत्या आणि अखेर तो दिवस उजाडला. अतिशय परिश्रमाने अभ्यास करून ते ही ग्रामसेवक पदाची परीक्षा उत्तीर्ण झाले. 23 मे 1990 या दिवशी आटपाडी पंचायत समितीत ग्रामसेवक म्हणून रुजू झाले. त्यांची पहिली पोस्टिंग शेटफळे, नंतर पिंपरी बुद्रुक आणि विभूतवाडी येथे झाली होती. वसंत माळी पिंपरी बुद्रुक येथे ग्रामसेवक म्हणून कार्यरत असताना पडळकरवाडी येथे स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन झाली. त्यानंतर त्यांच्या आयुष्यातील नवीन अध्याय सुरू झाला. 1993 ते 2000 खरसुंडी येथे पोस्टिंग. सिद्धनाथाच्या यात्रेसाठी प्रसिद्ध असणारे खरसुंडी गाव आणि यात्रेसाठी जमणारे हजारो भाविक. पण ग्रामसेवक म्हणून वसंत माळी यांनी या गावच्या व्यवस्थापनाची जबाबदारी अत्यंत उत्कृष्टपणे पार पाडली. घरकुल योजना असो किंवा पाणी पुरवठा असो,
ग्राम सचिवालयाच्या इमारतीच्या बांधकामाचे काम, बसस्थानकाचे काम, खरसुंडी गावासाठी निर्मल ग्राम योजनेचे काम, अशी एक नाही तर अनेक विकास कामे. खरसुंडीतील सर्व लोक त्यांना अण्णासाहेब या नावाने ओळखतात. खरसुंडीतील सर्वांचे लाडके आवडीचे व्यक्तिमत्व म्हणजे त्यांचे अण्णासाहेब हेच होय. स्वार्थ नसलेला स्नेह आणि कोणतीही अपेक्षा नसलेला मित्र म्हणजे वसंतराव माळी यांची माझी गेली 25 वर्षे एकत्रित मैत्री आहे आणि अभेद्य मैत्री आमची. कधीही आमच्यात दुजाभाव किंवा एकमेकाला असं वेगळं वाटणं कधीच झालं नाही. आमचे जे दोघांचे संबंध होते कौटुंबिक, आमच्या दोघांचे कुटुंब एकमेकांच्या घरातले प्रत्येक लहानपासून थोरापर्यंत आमचे एक कनेक्शन होतं, ते अजोड होतं आणि आज बी आहे आमचं. कामकाजाच्या बाबतीत वसंतराव माळी हे माझ्यापेक्षा सरस, कारण मला थोडं काय माणसांना नाही म्हणायची सवय होती, परंतु वसंतराव कधीही त्यांच्या जीवनात म्हणा घरात बी म्हणले नाहीत आणि कामकाज करताना बी नाही हा शब्द आलाच नाही. मी कितीतरी वेळा म्हणायचो त्यांना की कधीतरी नाही म्हणा, पण ते त्यांना काय जमलं नाही आणि जमल असं परत वाटत नाही. 2001 पासून 2006 पर्यंत त्यांनी गारडी, घाणवड या गावांमध्ये सुद्धा विकासाची कामे केली. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्यांचे 2006 मध्ये ग्राम विकास अधिकारी म्हणून पलूस येथील रामानंद नगरमध्ये प्रमोशन झाले. वसंत माळी यांच्या कार्यकाळात खरसुंडी, गारडी, घाणवड, रामानंद नगर अशी 4 गावातील ग्राम सचिवालयाची कामे त्यांनी पूर्णत्वास नेली. रामानंद नगर, लेंगरे, बलवडी, खरसुंडी, कमळापूर अशा खानापूर आणि पलूस तालुक्यातील ज्या ज्या गावांमध्ये ते गेले त्या त्या गावांमध्ये विकासाची छाप सोडली. आम्हाला त्यांनी घर मंजूर करून दिलं, बांधून दिलं, घर तयार होतोवर येत होतं, आमची बघत होतं म्हणजे आम्हाला बघायचं, गरीब आहे ती घ्या बांधून सरळ वरळ असं म्हणायचं. हे अण्णासाहेब. त्याच्यात काय कागदपत्रही जमा करायला लागली, त्याच्यात काय अडचणी आल्या का लगेच झालं? नाही आम्हाला काय अडचण आल्या. अण्णासाहेब होतं ना, आम्हाला कशी अडचण येते त्यात ते सगळं करत होतं. आमचं गरीब आहे आम्ही. छान वाटतंय की आता चांगलं झालंय. पहिल्याच परास वरनं पाऊस बद गाळायचा त्यातच आम्ही बसायचं. माळी अण्णासाहेबांची नियुक्ती साधारण 2012 साली लेंगरे गावामध्ये झाली आणि लेंगरे गाव हे अतिशय राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेलं गाव आहे. या गावामध्ये काम करत असताना अधिकाऱ्याला काम करताना वेगवेगळ्या अडचणींना सामोरं जावं लागतं. अण्णासाहेबांचा या बाबतीतला अभ्यास आणि त्यांचं कौशल्य हे लेंगरे गावासाठी कायम महत्त्वपूर्ण योगदान दिलेलं आहे त्यांनी. पाणी पुरवठा योजना, ग्राम सचिवालयाचे बांधकाम, स्वच्छता अभियान, तंटामुक्त गाव अभियान, निर्मल ग्राम उपक्रमाअंतर्गत अनेक गावे आदर्श बनवली. कोरोना काळातही त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत गावांमध्ये उत्तम कामगिरी बजावली. कोरोनासारखा किंवा कोविडसारख्या रोगाच्या परिस्थितीमध्ये अण्णासाहेबांनी लेंगरे ग्रामपंचायतीची ग्रामविकास अधिकारी म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीनं कामगिरी पार पाडली. विकासाच्या दृष्टिकोनातून अतिशय चांगला त्यांचं कामकाज पूर्ण झालेलं आहे. ही त्यांची सर्व कामे त्यांना मिळालेल्या पुरस्कारांमधून दिसतातच. या कामांची महाराष्ट्र शासनाकडून दखल घेत 1999 साली मंदूर या गावात झालेल्या कार्यक्रमात व दुसऱ्या वेळेस कवठेमंकाळ येथे अजितराव घोरपडे यांच्या हस्ते खरसुंडी गावातील कार्यासाठी 2 वेळा आदर्श ग्रामसेवक या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ग्राम विकास मंत्री अण्णासाहेब डांगे यांच्या हस्ते खरसुंडी गावातील कृषी विभागातील उत्कृष्ट कार्याबद्दल सत्कार. निर्मल ग्राम योजनेअंतर्गत उत्कृष्ट कामगिरीबद्दल अण्णासाहेब डांगे यांच्या हस्ते पुरस्कार. त्यानंतर 2022 मध्ये विस्तार अधिकारी पंचायत म्हणून त्यांचे तासगाव पंचायत समितीमध्ये पुन्हा प्रमोशन झाले आणि आता 2024 पासून ते 2026 पर्यंत विटा पंचायत समितीमध्ये त्यांनी आपली सेवा दिली आहे. त्यांच्या सेवेच्या काळात माझी वसुंधरा अभियानात आळसंद गावचा राज्यात प्रथम क्रमांक आला. यशवंत पंचायत राज अभियानातही विटा पंचायत समितीने भरघोस यश मिळवले. वैयक्तिक नानांबद्दल सांगायचे म्हटले तर एप्रिल 2026चा
बेस्ट एम्प्लॉई ऑफ द मंथ हा ग्रामपंचायत विभागातील पुरस्कार त्यांना नुकताच मिळाला आहे. खानापूर तालुका ग्रामसेवक सहकारी पतसंस्था या संस्थेमध्ये मागील पंचवार्षिकमध्ये संचालक म्हणून व सध्या चेअरमन म्हणून ते काम पाहत आहेत. सुरुवातीच्या काळात वसंत माळी यांना नेलकरंजीचे ग्रामसेवक HK भोसले, JK पुजारी, विष्णुपंत मंडले हे कार्यक्षेत्रातील गुरु म्हणून लाभले. त्यांनी वसंत माळी यांना चांगल्या पद्धतीने ट्रेनिंग दिले आणि त्यानंतर आपल्या गुरूंचा वारसा पुढे नेत वसंत माळी यांनी सुद्धा अनेक लोकांना ट्रेनिंग देऊन तयार केले. तसे ते माझे पहिले गुरुवर्य. तसे माळी साहेबांबद्दल सांगायचं झालं तर वक्तशीरपणा, दप्तरी असणारी त्यांची अचूकता किंवा लोकांप्रती असणारा त्यांचा समर्पक भाव, एखाद्या योजनेप्रती पाळायचे अटी नियम आणि साध्य करायची कामं यामध्ये घातला जाणारा मेळ, हे ग्रामसेवक या केडरच्या दृष्टीने खूप महत्त्वाच्या बाबी असतात. त्या मी त्यांच्याकडून या नोकरीच्या कालावधीत शिकले, ज्या मला आजपर्यंत खानापूर पंचायत समिती येथे 20 वर्ष उत्तमरित्या सेवा बजावण्यासाठी खूप सुंदररित्या उपयोगी पडल्या. त्याचं सर्व श्रेय मी साहेबांना देऊ इच्छिते. अत्यंत शांत आणि कामाप्रती कर्तव्यनिष्ठता असणारे हे माळी साहेब, त्यांच्यासोबत तासगाव पंचायत समितीमध्ये काही काळ आम्ही काम केलं. त्यानंतर विटा पंचायत समिती या ठिकाणी त्यांनी बदली करून घेतली आणि त्यानंतर गेल्या 1.5 वर्षामध्ये खानापूर तालुक्यातील वेगवेगळ्या विकास कामांच्या निमित्तानं आम्ही एकत्र काम करण्याचा योग आला. खरं बघायला गेलं तर विकास केडरमध्ये काम करत असताना अधिकारी आणि पदाधिकारी यांचा समतोल राखून जर काम केलं तर चांगलं काम होतं आणि कटू प्रसंग टाळता येतात. म्हणून या खात्यामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीचा स्वभाव हा शांत, संयमी असावा लागतो. आदरणीय माळी साहेबांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये अत्यंत शांततेने, संयमाने आणि समतोल राखून काम करायचा प्रयत्न केला. त्यामुळेच खानापूर तालुक्यामध्ये गेल्या 1.5 वर्षामध्ये ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये काम करत असताना वेगवेगळ्या तक्रारी असतील, वेगवेगळी विकास कामं असतील, ग्रामपंचायतीच्या तपासण्या असतील किंवा वेगवेगळे अभियानं असतील, यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम वसंत माळी साहेबांनी केलं. आम्ही पंचायत समिती ही राज्यामध्ये प्रथम क्रमांक येण्याची शक्यता आहे यशवंत पंचायत राजमध्ये. गेल्या वर्षी आम्ही विभागामध्ये 3य क्रमांक होतो. या सगळ्यामध्ये त्यांच्या कामाचं योगदान खूप महत्त्वाचं आहे. या तालुक्यातील पदाधिकारी आदरणीय आमदार साहेब, त्याचबरोबर सभापती महोदय, उपसभापती महोदय, वेगवेगळ्या आमच्या गणातले पंचायत समिती सदस्य असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, या सगळ्यांच्या बरोबर चांगला रेपो तयार करून पदाधिकारी आणि अधिकारी कर्मचारी यांच्यामध्ये समतोल राखण्याचं काम करत असताना वसंत माळी साहेबांनी केलं. आणि या सगळ्याबरोबर स्वतःचं आरोग्यसुद्धा चांगलं ठेवण्याकडे त्यांचा कल आहे आणि त्यामुळंच कामामध्ये नोकरीच्या शेवटीसुद्धा अत्यंत शेवटच्या दिवसापर्यंत अत्यंत उत्साहाने काम माळीसाहेब आमच्यासोबत करतायत. इतक्या वर्षाच्या सेवेमध्ये त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे शासनाची सेवा केली, लोकांची कामं केलीत. त्याबद्दल शासनाचा प्रतिनिधी म्हणून मी त्यांच्या कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आणि आमच्या सर्व अधिकारी, पदाधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वतीनं सेवानिवृत्तीच्या काळानंतर त्यांना त्यांचं आरोग्य चांगलं राहावं ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. काम जितकं मोठं तितकंच कुटुंबही महत्वाचं. पत्नी जयश्री माळी प्रत्येक क्षणी साथ देणारी, घर, मुलं, जबाबदाऱ्या सगळं सांभाळणाऱ्या, मुलांना शिस्त आणि चांगले संस्कार देणाऱ्या वसंत माळी यांच्या पत्नी म्हणजे माळी परिवारातील सर्वांच्या लाडक्या नानी. त्या नानांच्या पाठीशी अतिशय खंबीरपणे उभ्या असतात. 2 मुली, 1 मुलगा आणि भावाच्या निधनानंतर त्यांच्या मुलींचाही सांभाळ स्वतःच्या मुलांसारखा करणारे, तसेच आपल्या वहिनीला अगदी मोठ्या भावाप्रमाणे नेहमी धीर देणारे, एकदम प्युअर हार्ट, एकदम सॉफ्ट पर्सन आहेत, एकदम हळवे आहेत. आत्ताच्या घडीला जर म्हणायला गेला तर खूप कमी क्वचित माणसं आहेत की जे आतून पण आणि बाहेरून पण अगदी प्युअर आहेत. त्यापैकी एक नाना आहेत. नानाने कधीच असे जाणून दिले नाहीत की पप्पा नाहीत. फक्त आम्ही म्हणतोय फक्त नाना, पण त्यांनी अगदी लहानपणापासून पप्पांसारखं प्रेम केलं आहे. असं बऱ्याच वेळा व्हायचं शाळेमध्ये की पप्पांबद्दल विषय निघायचा, तर मीटिंग असायची, तर त्यावेळी बऱ्याच वेळा जरी पप्पा नाही आले तरी नाना असायचे मीटिंगसाठी. कधी कुठला काही प्रोग्राम असेल तर नाना नेहमी पुढे असायचे. असं नाही जाणून दिलं की पप्पा नाही आहेत
तर म्हणजे कोण नाही तर नेहमी नाना अवेलेबल असतात. असं व्यक्ती आपल्या आयुष्यात असणं हे एक म्हणजे देवानं दिलेली देणगीच आहे असं मी म्हणते. कारण की म्हणजे पप्पा गेल्यानंतर पप्पांची कमी नानाने कधीच भासू दिली नाही. कधीही काही अडचण आली तर नेहमी नाना डोळ्यासमोर येतात की हां नाना आहेत तर नाना सगळं आपले काही प्रॉब्लेम असेल तर सॉल्व करतील. अगदी छोट्या छोट्या गोष्टी आधार कार्ड काढण्यापासून एकत्र कुटुंब कसं असावं हे आमच्या भावने ते माळी कुटुंब म्हणून आमच्या कुटुंबाला बघितलं जातं आणि कुटुंबाचा एक कुटुंब प्रमुख म्हणून नानांना ओळखतात. घरात नाना म्हणून ओळख आणि सर्वांच्या मनात आदराचे स्थान असणारे व्यक्तिमत्व म्हणजे नाना. सगळ्या मुलींना त्यांनी कधीच कशात मागे ठेवले नाही. प्रत्येक गोष्ट शिकवण्यासाठी, मग ती गाडी शिकवणे असो किंवा उच्च शिक्षण घेणे असो, सगळ्यासाठी नेहमी प्रोत्साहन देत राहिले. आम्हाला नेहमीच पप्पांनी सगळ्याच बाबतीत फ्रीडम दिले. म्हणजे काय हे कर ते कर असं कधीच नाही. एकदम फ्री बर्ड. आणि ते लग्न करून देताना पण त्यांनी तसंच दिलं. त्यामुळे आम्हाला काय असं वेगळं वाटत नाही की म्हणजे आपण माहेरी आहे सासरी वगैरे असं काय. मी स्थळ बघून दिलंय छान. नमस्कार, मी डॉक्टर मयुरी. डॉक्टर शब्द पुढे नावाच्या पुढे लावण्यासाठी खूप प्राऊड फील होतं, खूप अभिमान वाटतो. आणि ते तयार होण्यासाठी फक्त एकच माणूस म्हणजे एकाच माणसाने खूप जास्त प्रयत्न केलेत आणि ते म्हणजे माझे पप्पा. म्हणजे जेवढं मला देता येईल तेवढं पप्पांनी खूप केलं. एकतर मी प्रायव्हेटला होते, फीस खूप जास्ती होती आमची आणि एवढं सगळ्यांना अफोर्ड करणं हे खूप अवघड होतं. त्यामुळे आता खूप प्राऊड फील होते की डॉक्टर झाली. खरं तर पप्पांची एक गोष्ट मला नेहमीच आवडते, म्हणजे ते 2 शब्द की तुम्ही कोणतीही गोष्ट घेत असाल तर तुम्हाला ते नीड किती आहे आणि वॉन्ट किती आहे हे मी अजून पण म्हणजे माझ्या लाईफमध्ये खूप मी ते फॉलो करते की तुम्हाला त्याची खरंच गरज आहे का तर तुम्ही घ्या. उगाच फालतूचे पैसे कशाला खर्च करताय. हे म्हणजे लहानपणापासून पैशांची तुम्ही कशी मॅनेजमेंट करा हे पहिल्यापासून सगळ्यांना शिकवलेलं आहे. 36 वर्षाची पप्पांची सर्व्हिस झाली, पण एवढं सगळं कधी असताना पप्पांनी कधी घरी काय कामाचं टेन्शन असू दे किंवा काही जरी असलं तरी पप्पांनी घरी कधी ते म्हणजे चेहऱ्यावर कधी दाखवलं नाही, आम्हाला कधी जाणवून दिलं नाही. आणि एवढं सगळं सर्व्हिस करत असताना पप्पांनी घरी पण तेवढाच वेळ दिला, कामातमध्ये पण तेवढाच वेळ दिला. आणि सगळे कार्यक्रम वगैरे अटेंड करून पप्पा कामात सुद्धा वेळेवर जायचे. म्हणजे ॲक्च्युली कुठं गावाला जरी गेले तरी सकाळी 9-10 वाजता पप्पा ऑफिसमध्ये हजर असायचे. वेळेवर कुठं पण पोचणे असू दे किंवा प्रामाणिकपणा म्हणा आणि कंटाळा कधीसुद्धा न करायची सवय, हे पप्पांकडनं बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. नानांचा दृष्टिकोन म्हणजे दुसऱ्याला आपल्यामुळे त्रास झाला नाही पाहिजे. आपल्याला थोडा त्रास झाला तरी चालेल. पै पाहुण्यांचे कार्यक्रम सुखाचे असो किंवा दुःखाचे ते नेहमी उपस्थित राहण्याचा प्रयत्न करतात. वेळ मॅनेज करून समोरच्याचे मन राखण्याचा ते पुरेपूर प्रयत्न करतात. कुटुंबातील सर्व भावांच्या मुलांची लग्न असू दे किंवा माळी परिवारातील कोणताही कार्यक्रम असो, सर्व गोष्टी जबाबदारीने पार पाडणारे व्यक्तिमत्व म्हणजे नाना आणि नानी होय. मुलाचे पाय पाळण्यातच दिसतात या म्हणीप्रमाणे गोंदकरबाईंनी अगदी 4थी मध्ये असतानाच वसंतचे नाव कारभारी पाडले होते. आम्ही लहानपणीच मलाच वाटायचं की हा आपल्या त्यांच्या आईला आम्ही वहिनी म्हणणार, वहिनी हा घराण्याचा कारभारी आहे. असं कसं वहिनी म्हणतात, त्याचं बघा होतंय का नाही. पुढच्या भविष्यात कारभारी ह्योच राहणार आपल्या घराचा. आणि त्याप्रमाणे तो आज अखेर रिटायरमेंटच्या काळापर्यंत चांगल्या कामाला तो मागे राहील. पण ज्याची अडचणीची, ज्याला मदतीची जिथं जिथं गरज आहे तिथं तिथं तो उभा राहणार. नानांना म्हणजेच वसंत माळी यांना शेतीतील कामांची सुद्धा खूप आवड आहे. आपल्या नोकरीतून जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ते शेतीसाठी आवर्जून वेळ काढतात. लहानपणी 5 जण मुलंच असल्यामुळे आईला सुद्धा घरकामात नानांनी खूप मदत केली. त्यांच्या सर्वात मोठ्या बहिणीचे डिलिव्हरीमध्ये निधन झाल्यानंतर तिचा मुलगा राजेंद्र याला भाचा असे न मानता अगदी धाकट्या भावाप्रमाणे त्याला जपले. खरं तर मी त्यांचा भाचा, पण त्यांनी मला भाचा ही कधी मला जाणवूनच दिली नाही
की मी त्यांचा भाऊच आहे, धाकटा भाऊ आहे. असंच कायम मी त्याने मला सांभाळ केला. मी जन्मलो त्यावेळेस माझी आई वारली. खरं तर आईच्या जाड्यानं मला खूप त्रास झाला होता, पण बाबाने मला तो कधी जाणवून दिला नाही. त्यांनी एक कुटुंब आमचं नेहमी बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला. ज्याप्रमाणे एक माळी वेगवेगळी फुले गुंफून एका सुंदर धाग्यात ती ओवून माळ तयार करतो, तसं त्याने एक कुटुंब आमचं नेहमी बांधून ठेवलं. त्या धाग्याचं काम आमच्या नानाने केलं. आमच्या घरात सर्व लहान मोठ्यांना अगदी सर्वांना त्यांचा सार्थ अभिमान आहे. पुन्हा मी दुकान टाकण्याचा निर्णय घेतला, त्यात चांगल्या पद्धतीनं यशस्वी झालो. ह्या सगळ्यात आमच्या नानाचाच रोल महत्त्वाचा. नसेल तर मी अग्री ह्या क्षेत्राकडे वळलोच नसतो. असे एक नाही तर वसंत माळी यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आहेत. परिवारातल्या सर्व जबाबदाऱ्या सांभाळताना सुद्धा अध्यात्माची आवड असणारे, दत्तभक्त, आरोग्याचे महत्त्व जाणणारे नाना सातत्याने व्यायाम करतात. विटा फिटनेस क्लबमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो. विस्तार अधिकारी पंचायत श्री वसंत भानुदास माळी म्हणजे प्रेरणादायी प्रवास, एक साधा मुलगा, एक जबाबदार अधिकारी आणि असंख्य लोकांच्या आयुष्यात बदल घडवणारे सर्व गुण संपन्न व्यक्तिमत्व. 31 मे 2026 सेवानिवृत्तीचा दिवस. पण सेवानिवृत्ती हा शेवट नसतो, तो एक नवीन, सुंदर, समाधानी आयुष्यातील अध्यायाचा आरंभ असतो. आजपर्यंत त्यांनी जबाबदाऱ्या पार पाडल्या. आता वेळ आहे स्वतःसाठी जगण्याची, स्वतःच्या आवडी, छंद आणि शांततेतला आनंद अनुभवण्याची. पण एक गोष्ट मात्र नक्की, काम करण्याची सवय, लोकांसाठी धावून जाण्याची वृत्ती ही कधीच निवृत्त होणार नाही. कारण काही माणसं पदावरून निवृत्त होतात, पण त्यांच्या मनातील सेवाभाव आयुष्यभर कार्यरत राहतो. मनपूर्वक शुभेच्छा आपल्या पुढच्या आयुष्यासाठी, आनंदी, निरोगी आणि समृद्ध वाटचालीसाठी.